महायुतीत लोकसभा जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी नवं भाकीत केलंय। भाजप सोबत गेलेले दोन्ही पक्ष कमळ चिन्हावरच लढतील अशी भविष्यवाणी राऊतांनी वर्तवली आहे, ज्यानंतर पुन्हा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं। ते दोन्ही पक्ष कमळ चिन्हावरतीच लढतील। निवडणुकीच्या तोंडावर राऊत यांचा पुनरुच्चार। संजय राऊत कन्फ्यूज करतायत। बावनकुळेंचा राऊतांवर पलटवार। गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांच्या मध्ये राजकीय सामना सुरू आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। चोरलेल्या पक्षासोबत मतं चोरता येत नाहीत असं म्हणत राऊत यांनी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाला लक्ष्य केलंय। तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्षाचे नेते भाजपच्या चिन्हावर लढतील याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला। हे दोन्ही पक्ष कमळावरच लढतील बरं का। कमळाबाई यांना ठेवून गेली, यांना जो कमळाबाईचा नाद जडलेला आहे बरं का, त्याच्यामुळे कमळाबाई या दोघांनाही आपल्या पदरी ठेवून घेईल बरं का। आणि सध्या त्यांना ठेवलेलंच आहे, त्यांना सध्या ठेवूनच घेतलेलं आहे, त्याच्यामुळे स्वाभिमान वगैरे गोष्टी त्यांनी सांगू नये। राऊत यांच्या दाव्यामुळे सत्ताधारी आणि ठाकरे गटात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। बावनकुळे यांनी राऊत संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप करत त्यांचं भाकीत फेटाळून लावलं। खोट्या बाबी आहेत, खोटारडेपणा आहे। एकनाथ शिंदेजींचे सर्व खासदार हे धनुष्यबाणवरच लढणार आहे। अजित पवारजीचे सर्व खासदार उमेदवार हे घड्याळवरच लढणार आहे, घडीवरच लढणार आहेत। त्यामुळं कुणी असा संभ्रम तयार करणे हे कन्फ्युजन निर्माण करण्याकरता करतायत। लोकसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे। त्यामुळे निवडणुका जशा जशा जवळ येतील तसं तसं आरोप प्रत्यारोपांच्या या फैरी आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।